थोड्याच वेळात कॅबिनेटच्या बैठकीला आता सुरुवात होतीये। पाकिस्तानी नागरिकांना सरकारचा देश सोडण्याचा आदेश आहे, त्यानंतर होत असलेली ही पहिली राज्यातली कॅबिनेट आहे। बैठकीत पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात माहिती देण्याची शक्यता वर्तवली जाते। तर पाणी प्रश्न सुद्धा राज्यात गंभीर होताना दिसतोय। या मुद्द्यावर देखील कॅबिनेटच्या बैठकीत विचारमंथन होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। या सगळ्या संदर्भात आता प्रतिक्रिया सुद्धा उमटण्यास सुरुवात झालेली आहे। अगदी थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात होणार आहे। तर दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत कॅबिनेटच्या बैठकीमध्ये। राज्यातील पाकिस्तानांना आता पाकिस्तानात जाण्यासंदर्भात अल्टिमेटम दिलेला आहे। त्या अनुषंगाने ठोस आकडा समोर येणार असल्याची माहिती देखील मिळतेय। पाकिस्तानी नागरिकांना सरकारचा देश सोडण्याचा आदेश, या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात? अगदी थोड्याच वेळात कॅबिनेटच्या बैठकीला आता सुरुवात होतीये। विशेष म्हणजे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। पाकिस्तानी नागरिकांना सरकारचा देश सोडण्याचा आदेश आहे आणि त्यानंतर होत असलेली ही राज्यातली पहिली कॅबिनेट, आणि दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा, सध्या पाणी संकट राज्यात घोंगावताना दिसतंय की मौना अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। चेतन, निश्चित लागवी, कारण एकंदरीतच राज्यातील जर सध्या पाणी संकट पाहिलं असेल आपण, तर त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील आणि तात्काळ जे शेतकरी असतील किंवा ग्रामीण भागातील नागरिक आहेत त्यांच्यासाठी काय उपाययोजना करण्यासाठी आदेश देण्यात येतील या संदर्भातील चर्चा आजच्या कॅबिनेटमध्ये होऊ शकते। दोन्ही जलसंपदा मंत्री आजच्या या बैठकीमध्ये आहेत। गिरीश महाजन असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील। दुसरीकडे पाहिलं तर पाकिस्तानी नागरिकांच्या संदर्भातील सातत्याने जो विषय चर्चेला येत होता की काल एकंदरीत मुदत संपल्यानंतर या संदर्भात किती नागरिक अद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास आहेत याचा आढावा घेऊन त्या संदर्भातील आदेश पोलीस विभागाला दिले जाऊ शकतात। आणि त्यामुळेच एकूणच जर आपण आता पाहिलं असेल तर थोड्याच वेळामध्ये कॅबिनेट बैठकीला सुरुवात होईल। महत्त्वाचे मंत्री आहेत ते आतापर्यंत आलेले आहेत। मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, ते बैठकीसाठी पोहोचत आहेत, मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे कोणत्याही क्षणी कॅबिनेट बैठक आहे ती सुरू होईल आणि या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हेही पाहणं महत्त्वाचं असेल। आपण पाहू शकतो जी अधिकाऱ्यांची लगबग सुरू आहे। मंत्री असतील, अतुल सावे असतील, हितेश राणे असतील, प्रताप सरनाईक असतील, ही सर्व मंडळी या कॅबिनेट बैठकीसाठी पोहोचलेली आहेत। त्यामुळे आता नेमका आजच्या कॅबिनेटमध्ये नेमका कुठला महत्त्वाचा निर्णय होतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागली अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्याने अपडेट घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।